जायचंय जाता येतं. एखाद्याला वाटलं मला नरकाला जायचंय जाता येतं. तशा पद्धतीचं कर्म जर केलं, पुण्य कर्म केलं, स्वर्गाच्या अपेक्षेनं स्वर्गात जाता येतं महाराज. स्वर्गात बरीच मंडळी जातात बाबा, कारण स्वर्गाचं वैभवच तेवढं आहे. स्वर्ग म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. माऊली महाविष्णू ज्ञानोबरांनी स्वर्गाचं वर्णन केले. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात गोड चिंतन आलं. माऊली म्हणतात, जेतामरत्व हेचे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. अमरावती आहे म्हणले राजधानी, आपली अमरावती नाही, स्वर्गातली अमरावती. जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जी गावी खिल्लारे कामधेनूची. अमृताची कोठाराचे कोठार त्या स्वर्गामध्ये भरलेले आहेत. एक कामधेनू नाही, कामधेनूचे खिल्लारचे खिल्लार आहेत. एक जर कामधेनू असली ना, सर्व इच्छा पूर्ण करते महाराज. एकच काम देणं. कामधेनूचे खिल्लारचे खिल्लार. कल्पवृक्षाच्या वाटिका आहेत म्हणून सांगितलं. सुरतरूंची उद्याने, सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष. गंधर्व गान गाणी, जेथ रंभी आईसिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. मदन उळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवनायसे म्हणियारे धावणी जेथ. हे सगळं स्वर्गाचं वैभव ज्ञानोबरांनी वर्णन केलं. आणि हे वर्णन ऐकल्यानंतर कोणालाही स्वर्गाला जावंच वाटेल की. पण स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य करावं लागतं. त्या अपेक्षेनं स्वर्गाच्या जर आपण पुण्य केलं तर स्वर्गाला आपल्याला जाता येतं. जोपर्यंत आपली पुण्याई आहे तोपर्यंतच तिथं राहता येतं. पुण्याई संपल्यास परत तिथं राहता येत. कसं आहे, स्वर्गातलं वैभव ज्या माणसांनी महाराज भोगले त्यांना स्वर्ग सोडा वाटत नाही, सोडा वाटत नाही. पण कसं आहे, पुण्य झाल्यास तिथं थांबू देत. आता जी माणसं तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, त्यांच्यासाठी जिथं बंगले आहेत मुंबईला म्हणा, दिल्लीला, जणू काय मृत्यू लोकातला स्वर्गच आहे, अशा पद्धतीचे त्यांच्यासाठी महाराज बंगले असतात. परंतु कधीपर्यंत? जोपर्यंत त्यांची सत्ता आहे तोपर्यंतच त्या बंगल्यामध्ये राहता येत. आणि सत्ता संपली की बंगला खाली करावा लागतो. परंतु कसं आहे, त्या बंगल्याची गोडी लागल्यामुळं सहजासहजी खाली करावं वाटत नाही, लवकर करत नाहीत बघा. मंत्री लोक लवकर बंगला खाली करत नाही. दुसऱ्या जरी पक्षाची सत्ता आली तरी लवकर खाली करत नाही. का? त्या वैभवाची गोडी लागलेली असते, सोडा वाटत नाही. तसं जे पुण्य प्राप्त करून स्वर्गात गेलेली मंडळी, यांना स्वर्ग सोडा वाटत नाही. त्यांची जरी इच्छा सोडायची नसली तरी पण राहू देत नाहीत. आशे जाईना गेले तर म्हणजे ढकलून दिल्या जाते. तो का म्हणे, जाती पुण्य क्षय अधोगती. किंवा भगवान म्हणतात, अर्जुना त्रैविद्या मां सोम पापूत पापा, यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं पार्थयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक, मश्नन्ति दिव्यां दिव्य देव भोगान्. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं, क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रैधर्ममनुप्रपन्ना, गतागतं कामकामा लभन्ते.
ज्ञानोबराय म्हणतात, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग, परंतु स्वर्गातलं जे वैभव आहे आणि स्वर्गाच्या प्राप्तीनं जे केलेलं पुण्य आहे, संत महात्म्यांनी किंवा स्वतः भगवंत म्हणतात, बाबा ते एक प्रकारचं पापच आहे. कशा प्रकारचं पाप म्हणले? पुण्यात्मक पाप आहे. मला सोडून जर कोणी स्वर्गाची अपेक्षा करत असेल तर ते देखील म्हणले कसलं पाप आहे? पुण्यात्मक पाप. आणि या पुण्यात्मक पापानं स्वर्गाला येतो माणूस, पापात्मक पापानं माणूस नरकाला जातो. ओवी आहे ज्ञानोबरायांची. काय ओवी आहे मला? पुण्यात्मकी पापी स्वर्गा, पापात्मकी पापी नरका जाईजे. भगवान म्हणतात, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. पापात्मक पापानं नरकाला जाते. किंवा मजवीन पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. ज्ञानी तया ते उपसर्गू हानी म्हणती. ज्ञानी भक्त जे आहेत ते स्वर्गाची अपेक्षा करत नाही. आम्हाला देव पाहिजे, स्वर्ग नको, स्वर्गातलं भौतिक सुख नको. कोणतं पाहिजे? देव पाहिजे का स्वर्ग पाहिजे? भक्त स्वर्गाची अपेक्षा करत नाही, देवाची अपेक्षा करतात. काय करायचं बाकीचं वैभव? आम्हाला स्वर्गातला असेल वैभव. भगवंताशी एकरूप होता येतं त्याच्या नामचिंतनाच्या द्वारा, नामस्मरणाच्या द्वारा.